ध्येय उंच ठेवा, ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा. नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह कलाकार या पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी सागर कोरे. आजचा पॉडकास्टमध्ये आलेले आहेत अश्विनी कोरे. हे माझे मिसेसच आहे. तर अश्विनी कोरे, थोडासा प्रेक्षकांना थोडा परिचय सांगा तुमचा. तुम्हाला काय आवडी वगैरे काय आहे ते सांगा. अभंगाची आवड आहे. ठीक आहे, चालतंय. ठीक आहे, हरिपाठ अभंग असं आहे. ठीक आहे, चालतंय. एखादा अभंग म्हणता छोटापैकी? हां, म्हणा. आवडे हे रूप गोजिरे सगोन, आवडे हे रूप गोजिरे सगोन, पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे आईसा चितुरा आहे, आता दृष्टी पुढे आईसा चितुरा आहे. जो मी तुझं पाहे पांडुरंगा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. लाचवले मन लागलेसे गोडी, लाचवले मन लागलेसे गोडी. ते जीवन सोडी ऐसे झाले, ते जीवन सोडी ऐसे झाले. आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे. जो मी तुझं पाहे पांडुरंगा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा. तू का म्हण्या मी मागावी लढीवाणी, तू का म्हण्या मी मागावी लढीवाणी. पुरवावी आळी माय बापा, पुरवावी आळी माय बापा, माय बापा. आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे. जो मी तुझं पाहे पांडुरंगा, जो मी तुझं पाहे पांडुरंगा, पांडुरंगा. नाता दृष्टी पुणे ऐसा चितुर आहे, आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे. रामकृष्ण. ठीक आहे, खूप छान अभंग आहे. तर थोडा अर्थ वगैरे काय सांगता येईल का ह्याच्यातला? का नाही अजून एवढे एक्सपर्ट? सांगू की. मग ह्या अभंगाचा थोडा अर्थ सांगितला तर बरं होईल असं माझं तुकाराम म्हणणं आहे. महाराज म्हणतात की आता दृष्टी पुढे आयसा चितुर आहे. पांडुरंगाला म्हणतात की तू माझ्या डोळ्यासमोर असाच उभा राहा, असं तुकाराम महाराज पांडुरंगाला म्हणतात. आणि तुकाराम महाराजांना देवाचं रूप खूप आवडलेलं आहे, म्हणून आवडे हे रूप गोजिरे सगुण. तुकाराम महाराजांना देवाचं रूप खूप आवडलेलं आहे. देवाचं रूप असं आहे की सुगुण आहे, गोजिरवान आहे, असं सुंदर असं रूप आहे देवाचं. बरं, ठीक आहे. अभंगाची आवड कधीपासून लागली, काय थोडं बहुत सांगता येईल का? सांगू की अभंगाची आवड लॉकडाऊन मध्ये लागली. हा, लॉकडाऊन मध्ये काय काम नसल्यामुळं आम्ही काय झालं माहितीये का, लॉकडाऊन मध्ये काय काम करावं काय नाही म्हणून आपलं एक अभंग म्हणत गेलो. त्याच्या आधी सुंदर ते ध्यान हा अभंग हरिपाठातला आहे. तो अभंग, त्या अभंगापासून आम्ही सुरुवात केला. आधी हरिपाठ पूर्ण पाठ केला माऊलीचा. नंतर माऊलीचा हरिपाठ पूर्ण पाठ केल्यानंतर पुन्हा एकनाथ महाराजांचा पण 27-28 अभंग आहेत त्याच्यात, ते पण पूर्ण. तुम्हाला एकूण किती अभंग येतात? म्हणजे थोडी असे हरिपाठ अभंग, माऊलीचा हरिपाठ, एकनाथ महाराजांचा हरिपाठ आणि 25-30 अभंग येतात तुकाराम गाथा. हा, असे का? मग ते अभंगातले काही थोडे अर्थ वगैरे म्हणजे सांगता येतील का, असं माझं म्हणणं होतं. तर अजून एखादा छोटासा अभंग म्हणा आणि त्याचा अर्थ पण सांगा, म्हणजे आपल्या दर्शकांना, प्रेक्षकांना थोडी ही होईल, माहिती होईल. सांगू काय? मग एक अभंग असं म्हणा की त्या अभंग म्हणा आणि त्याचा अर्थ पण सांगा, असं माझं म्हणणं आहे. बर.
अभंग असा आहे की आषाढी कार्तिकी विसरू नका माझं. बर बर ठीक आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंग. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंग. पतित पावन मी तो आहे खरा, पतित पावन मी तो आहे खरा, तुमचे बरा दिसत आहे, तुमचे बरा दिसत आहे. तुम्ही जाता गावा हुरहुर माझ्या जीवा, तुम्ही जाता गावा हुरहुर माझ्या जीवा, भेटेन केशवा मज लागी, भेटेन केशवा मज लागी. धावून या देव गळा घाली मिठी, धावून या देव गळा घाली मिठी, स्पुंदूस पुंदूस गोष्टी सांगत असे, पुंदूस पुंदूस गोष्टी सांगत असे. पतित पावन मी तो आहे खरा, पतित पावन मी तो आहे खरा, तुमचे निबरा दिसत आहे, तुमचे निबरा दिसत आहे. तीही त्रिभुवने मज नाही कोणी, तीही त्रिभुवने मज नाही कोणी. म्हणे चक्रपाणी नाम यासी, म्हणे चक्रपाणी नाम यासी, पतित पावन मी तो आहे खरा, पतित पावन मी तो आहे खरा. तुमचे निबरा दिसत आहे, तुमचे निबरा दिसत आहे, पतित पावन मी तो आहे खरा. ठीक आहे, तर ह्याचा अर्थ सांगा ना थोडा. हां, आषाढी कार्तिकी विसरू नका माझं, सांगत असे गुज पांडुरंग. पांडुरंग काय म्हणतात, पांडुरंग परमात्मा काय म्हणतो की आषाढी कार्तिकीला माझ्याकडे या, आणि असं गुपित सांगत असे गुज पांडुरंग, असं गुपित भक्तांना सांगितलेलं आहे की आषाढी कार्तिकी विसरू नका माझं, आणि गुपित माझं दर्शन घ्या, असं त्याचा अर्थ आहे. आणि पतित पावन मी तो आहे खरा, तुमच्यानी बरा दिसत असे. देव म्हणतात मी खरंच पतित पावन आहे, आणि तुम्ही म्हणताय तसा मी खरंच चांगला दिसत आहे. धावून या देव गळा घाली मिठी, देव धावून आपल्या पंढरपूर सोडलं की देव, आता आपण भक्ता ह्याला भेटायला जातो, पांडुरंग परमात्म्याला भेटायला जातो, आणि पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं की आपण महागारी जातो वारीच्या काळात. मग ती महागारी येताना देव धावून आपल्याला मिठी घालतात, धावून या देव गळा घाली मिठी, पुंदूस पुंदूस गोष्टी आपण कसं सासरी गेल्यावर आईच्या गळ्यात मिठी घालतो, तसं देव आपल्या गळ्यात. म्हणजे देव असं म्हणतात की आता तुम्ही दर्शन घेतले ना, आता तुम्ही माघारी चालला, त्यामुळे देवाला सध्या डोळ्यात अश्रू येतं आणि तू धावून येतो की भक्तांना की आता तुम्ही दर्शन घेतले आणि तुम्ही माघारी चालला. देवाला सध्या कसं तरी वाईट वाटत असेल जरा की भक्त आले आणि निघून चालले. ठीक आहे, अजून अर्थ सांगू. तुम्ही जाता गावा हुरहुर माझ्या जीवा, भेटे न केदवा मज लागे. गावाला आपण आता गावाला जाते, गेल्यावर आपल्या जेवाला हुरहुर वाटतं ना, तसं त्या अशा अभंगातून सांगितले, तुम्ही जाता गावा हुरहुर माझे जीवा, भेटे न केदवा मज लागे. हा, गावाला गेल्यावर देव आपल्याला भेटतात. हो हो बरोबर. हा, ठीक आहे. आणि हा अभंग आषाढ वारीला घेतला जातो, आणि आषाढी कार्तिकी विसरू नका या एकादशी दिवशी वारकरी संप्रदायामध्ये हा अभंग घेतला जातो. बरोबर, आषाढी एकादशीच्या टायमातच हा अभंग जास्त करून म्हटला जात असावा. आणि तीही त्रिभुवनी मज नाही कोणी, म्हणे चक्रपाणी नाम यासी. नामदेव महाराज म्हणतात की तिन्ही लोकांमध्ये तुमच्याशिवाय मला कोणी नाही.
हा. असं नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याला म्हणतात. नाही खूप आणि खरंच आपल्याला सुद्धा देवाशिवाय कुणी नाही. हा नाही बरोबर आहे बरोबर आहे. अहो तुम्ही आम्ही काय आमची तुम्ही हा. आम्ही काय बरोबर आहे. ती झालं आपलं नातं म्हणा, पण आपल्याला देवाशिवाय कुणी सुद्धा नाही. बरोबर आहे बरोबर आहे. चालते ठीक आहे. तर आता आपण थोडे आम्ही तुम्हाला काही प्रश्न उत्तर विचारणार आहोत. त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा असं आमचं म्हणणं आहे. बरं. तर तर आता आपण प्रश्न उत्तराला सुरुवात करतच आहोत. तर आता आपला पहिला प्रश्न असा आहे की भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे? भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे हे सांगा. भारताची राष्ट्रीय नदी गंगा आहे. हो ठीक आहे. भारताची राष्ट्रीय नदी गंगा आहे. पाहिली का गंगा नदी? का? नाही पाहिले अजून, आम्ही गेलोच नाही तर गंगाला. बरं, जाऊ एक दिवशी जाऊ. आता काय आपले कामच असतात सारखी घरात. मला पण काम असतं त्याच्यामुळे जायला काय भेटलेलं नाही. पण एक दिवशी आपण गंगा नदी पाहू. ठीक आहे. तर आता आपला दुसरा प्रश्न असा आहे की भारताचं राष्ट्रीय झाड कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय झाड वडाचे आहे. हां, तर भारताचं राष्ट्रीय झाड हे वडाचं आहे. तर आता वडाचं झाड पाहिलं का? पाहिलं की केव्हा पाहिलं? वटपौर्णिमेला. वटपौर्णिमेला पाहिलं काय? ठीक आहे. काय केलं वटपौर्णिमेला? वटपौर्णिमेला वडाची पूजा करतात आणि हाचपती जन्मोजन्मी हाचपती मिळावा असं प्रार्थना पण करतात. ठीक आहे. तर मग चांगलं आहे, वडाचं झाड पाहिलाच पाहिजे. पाहिलं बरं चालेल पाहिलंय, पूजा केली. तर आता तर आता पुढचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता? महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता? महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी मोर. नाही, हे उत्तर चुकीचं आहे. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि महाराष्ट्राचा राज्य पक्षी हे हरियाल किंवा हरावत असा नावाचा पक्षी आहे. तो हरियाल आणि किंवा हरावत बी असं म्हणतात त्याला. तो हा पक्षी हिरव्या रंगाचा कबूतर जो आहे त्याला हा महाराष्ट्र राज्याचा पक्षी म्हणून घोषित केलेलं आहे. 1900 जवळपास माझ्या हिशोबाने 86 मध्ये घोषणा केलेली आहे. हरावत किंवा हरियाल या पक्षाला हा हिरव्या रंगाचा कबूतर आहे तो. तर आता पुढला प्रश्न असा आहे आपला की महाराष्ट्र राज्याचा प्राणी कोणता? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? प्राणी शेकरू. तर ठीक आहे, हे उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्ही हा प्राणी पाहिलाय का? शेकरू फक्त ऐकलंय का? तर हे शेकरू हा कुठल्या तरी गावामध्ये आहे बघा शेकरू, पण त्या गावाचं नाव. हा, तर हे नाशिक जवळ कोणतं भीमाशंकर अभयारण्य आहे. त्या भीमाशंकर अभयारण्यात हा शेकरू प्राणी आढळतो आणि हा खारुताईसारखा हा प्राणी आहे. हा प्राणी महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. आम्हाला धडा होता पण लहानपणी. हां, मग तेच की त्याच्यामुळे तुम्हाला ऐकू. पण हा प्राणी नाशिक जवळ भीमाशंकर अभयारण्यात आढळतो आणि हा खारुताईचाच प्रकार आहे एक प्रकारे. तर ठीक आहे. आता पुढचा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा कोणता हे सांगता येईल का? महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान असणारा जिल्हा चंद्रपूर. हां ठीक आहे. तर चंद्रपूर पाहिले का तुम्ही? तर चंद्रपूर हे चंद्रपूरमध्ये खूप उष्णता असते, खूप ऊन पडतंय तिथं. एक 51-52 हे सेल्स एवढं तापमान असतं तिथं चंद्रपूरमध्ये. तर तिकडं काय जायला नको, कारण की तिथं फार ऊन असतं उन्हाळ्यामध्ये. 51-52चं टेम्परेचर असतं तिथं. तर ठीक आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रात कुंभमेळा कुठे भरतो? महाराष्ट्रात कुंभमेळा नाशिकला भरतो. ठीक आहे. तर नाशिक पाहिले का? नाही. मग केव्हा पाहणार आहेत नाशिक? जेव्हा तुम्ही नेलता. बरं जाऊ. नाशिकला पण जायचंच आहे एके दिवशी. तर नाशिकला गेल्यावर आपलं कुंभमेळावा तर आहेच तिथं. महादेवाचं खूप मोठं भीमाशंकर मंदिर आहे, ते पण पाहायचंच आहे आम्हाला. पुढचा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी नदी कोणाला म्हणतात? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी नदी कोणत्या नदीला म्हणतात? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी नदी कोयना या नदीला म्हणतात. हो ठीक आहे. तर कोयना नदी कुठे आहे सांगता येईल का? कोयना नदी
हे तुम्ही आता पुस्तकातलंच म्हणजे पूर्वी तुम्ही पुस्तकात वाचलं आहे आणि त्यातलंच बघून तुम्ही सांगता. कोयना नदी हे सातारा जिल्ह्यात येते. ठीक आहे. तर आता पुढचा प्रश्न असा आहे, महाराष्ट्राचा राज्यवृक्ष म्हणजे महाराष्ट्राचा राज्य झाड हे कोणते आहे? महाराष्ट्राचं राज्य झाड. हां, आंबा. आंबा हे महाराष्ट्र राज्याचं राज्य झाड आहे. आणि वड हे भारताचं आहे. भारताचा वृक्ष आहे वड. तर आता पुढचा प्रश्न असा आहे आपला की तर मित्रांनो, कार्यक्रमाची सांगता घेत आहोत आपण. तर तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला तो सांगा आम्हाला. आणि आता अजून एक छोटासा कार्यक्रम पुढं घेणारच आहेत आपण. आजचा हा पहिलाच कार्यक्रम होता आपला. कसा वाटला तो सांगा तुम्हाला. धन्यवाद अश्विनी कोरे, तुम्ही आम्हाला तुमच्या कामातनं टाईम दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही इथं येऊन आम्हाला मदत केलीबद्दल धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद.